आजच्या भागात अनेक भावनिक आणि धक्कादायक क्षणांनी प्रेक्षकांची मनं भारावून टाकली. पूर्ण आजींच्या काळजीपासून ते साक्षीच्या मानसिक अवस्थेपर्यंत, सायली अर्जुनकडे केलेल्या विनवणीपर्यंत प्रत्येक क्षण हृदयस्पर्शी होता. अर्जुनच्या अवस्थेमागे काही गंभीर कारण आहे का, याबद्दल पूर्ण आजी काळजी करत असतात. प्रताप त्यांना समजावतो की अर्जुन फक्त एका केसच्या पराभवामुळे अपसेट आहे. भांडण तंटा तसं काहीच नाही. जेलमध्ये झालेल्या छळामुळे साक्षी अजूनही ट्रॉमामधून बाहेर येऊ शकत नाही. महिपत तिच्यासाठी सर्व काही करण्याचा प्रयत्न करतो, पण तिचं दुःख समजून घेणं कठीण होतं. सायली अर्जुनच्या समोर ज्या आत्मविश्वासाने केससाठी विनंती करते ते पाहून अर्जुन हळूहळू आत्मविश्वास परत मिळवतो. तिचा विश्वास, तिचा अभिनय करून दाखवणं आणि तिचा आग्रह हे सर्व त्याच्या मनातील उदासी दूर करू लागतं. सायलीनं दाखवलेला विश्वास, अर्जुनच्या यशस्वी भूतकाळाच्या आठवणी आणि दामिनी देशमुख समोर न हार मारण्याची प्रेरणा, या सर्व गोष्टी त्याला पुन्हा उभं राहण्याचं बळ देतात. साक्षीसोबतचा अनंत संवाद खूपच भावनिक होता. बापाच्या मांडीवरून तुला कोणीही उठू शकत नाही, हे वाक्य प्रत्येक वडिलांचं मन जिंकणारं होतं. हरलेली काही जिंकणं शक्य आहे जर विश्वास, जिद्द आणि सत्य तुमच्या पाठीशी असेल. या भागातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त भावली? अर्जुनचा आत्मविश्वास परत मिळवणं की साक्षीची भावनिक ड्रामा? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील एपिसोडमध्ये.